भोंदू अशोक खराची मुलगी सुद्धा एसआयटीच्या रडारवर। तृप्ता बालाची आज एसआयटी चौकशी होणार। सूत्रांची माहिती, तृप्ता बालाच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता। खरात प्रकरणात आज एसआयटीची पत्रकार परिषद। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते काय बोलणार याकडे लक्ष। अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल। खरात प्रकरणात एसआयटी एकनाथ शिंदेंची चौकशी करणार का? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा सवाल। पार्थला शरद पवारांनी डिवचलं। पार्थच्या राजकीय परिपक्वतेबाबत आजोबांनी केलं भाष्य। आईची उमेदवारी भरण्यासाठी पार्थ हजर। राज्यसभेची शपथ पार्थ पवारनं टाळली। फोटो लावून मतं मागण्याला शरद पवारांचा विरोध। सुनेत्रा पवारांच्या पोटनिवडणुकीबाबत पवार खट्टू। सासरा आणि सून यांच्यात दिलजमाई नाहीच। बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची उडी। आकाश मोरे यांनी बारामतीमधून भरला अर्ज। बारामतीमधल्या काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी कोण? शरद पवारांनी काँग्रेसचा विरोध टाळला। बारामतीमध्ये उमेदवार देणं हा काँग्रेसचा निर्णय, पवारांचं वक्तव्य। मेट्रो 2B आणि मेट्रो 9चं आज लोकार्पण। आजपासून दोन्ही मार्गिका सेवेत दाखल होणार। मध्य रेल्वेचे 24 तिकीट तपासनीस करोडपती। विना तिकीट प्रवाशांकडून वसूल केला कोट्यवधींचा दंड। एलपीजी सिलेंडरबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय। ज्या भागात पीएनजी सुविधा उपलब्ध तिथं पाईप गॅस वापरणं बंधनकारक। बुलढाण्याच्या धाड गावात अन्नातून विषबाधा। विषबाधेमुळे 3 मुलांचा मृत्यू। आईसह 2 मुली अत्यवस्थ। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा। अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालानंतर पद सोडणार। सप्टेंबर 2027 पर्यंत होता कार्यकाळ। तामिळनाडूमध्ये 9 पोलिसांना फाशीची शिक्षा। कोविड काळात दुकान उघडल्यानं वडील मुलाला घेतलं होतं ताब्यात। पोलीस कोठडीत छळ करून हत्या केल्याचा आरोप। आणखी संघर्ष अटळ। हल्ल्यानंतर ट्रम्प ठाम, तर युद्ध समाप्तीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला। तेहरान हादरलं। इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणच्या कुड्स फोर्सचा टॉप कमांडर ठार। इडन गार्डन मैदानावरचा सामना पाऊस थांबल्यानंतर सुद्धा झाला रद्द। आउटफील्ड ओली असल्यानं सामना केला स्थगित। कोलकाताला मिळाला लाईफलाईन पॉइंट। आज गुवाहाटीमध्ये हार्दिकच्या फलटणसमोर रियानच्या राजस्थानचं आव्हान। विजयासाठी दोन्ही संघात काटेकी टक्कर। मी भारतात बनलेला असं चित्रपट आजवर पाहिलेलाच नाही। विराट कोहली धुरंधर 2 पाहून झाला थक्क। विराटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल।